झी मराठी, चर्चाही होणारच. मुंबई चंदगडवरून निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हलचा भोंगळ कारभार पुढे आला. सोमवार 4 मे रोजी निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हलच्या एजन्सीनं प्रवाशांना 3 तास कोल्हापूर इथं थांबवून ठेवलं. त्यामुळे प्रवाशांनी पूर्ण नाराजी व्यक्त करत त्या ट्रॅव्हल्स एजन्सीवर कारवाई करावी व परवाना निलंबित करावा अशी मागणी केली. याविषयी अधिक माहिती अशी की इंदुमती ट्रॅव्हल्स एक वाहन तांत्रिकदृष्ट्या रात्रीच्या सुमारास बंद पडलं. त्यामुळे त्यातील प्रवासी हलवण्यासाठी एजन्सीनं पुढे गेलेल्या गाडीला तब्बल 3 तास थांबवून प्रवाशांची गैरसोय केली. प्रवाशांच्या 3 तासात धांदल उडाली. काही प्रवासी गाडी पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार करण्यास आग्रही होते. या भोंगळ कारभारामुळे या प्रवाशांनी पुन्हा या सेवेला पूर्णविराम देत या एजन्सीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा बेजबाबदार ट्रॅव्हल्स एजन्सीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. एकीकडे वाढीव दर, वेळेची गैरसोय, मॅनेजमेंटचा निष्काळजीपणा, गाडीतील वाहक चालक यांचे बेजबाबदार वर्तन यामुळे वर्षानुवर्ष लोकांचा गैरसोय होत असून जाहिरातबाजी करून प्रवाशांना फसवणाऱ्या अशा एजन्सीचे परवाने निलंबित करावेत. एकीकडे ऑनलाईन सुविधा घेत वाढीव पैसे आकारता आणि सेवा देताना प्रवाशांना मानसिक त्रास देत त्यांची गैरसोय करता. मग ट्रॅव्हल्स एजन्सी कशासाठी केली अशा प्रश्न लोकांकडून केला जात असून नाराजीचा सूर प्रवाशांकडून पाहायला मिळाला. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर.